1 एप्रिल 2026 पासून आयटी सेक्टर पॉझिटिव्ह दिसत आहे. पण त्यामागची कारणं काय आहेत आणि पुढेही असंच पॉझिटिव्ह राहणार का? चला बघूयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर यामागे एकच कारण नाही, तर मल्टिपल फॅक्टर्स एकत्र काम करत आहेत. सर्वात आधी अर्निंग्स एक्सपेक्टेशन्स पाहिल्या तर TCS मध्ये जवळपास 14% प्रॉफिट ग्रोथ आणि HCL टेकमध्ये 13% पेक्षा जास्त रेव्हेन्यू ग्रोथ अपेक्षित आहे, ज्यामध्ये मोठा रोल आहे तो वीक रुपयाचा. USD टू INR रेट जवळपास 95 रुपयेपर्यंत गेल्यामुळे आयटी कंपन्यांना डायरेक्ट करन्सी फायदा झाला. याच वेळी विप्रोची $1 बिलियन ची डील आणि इन्फोसिसचे AI बेस्ड ग्लोबल कॉन्ट्रॅक्ट्स यामुळे सेक्टरमध्ये फ्युचर ग्रोथ बद्दल कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यातच मार्केट फ्लो सुद्धा बदलला. DIIs ची बाईंग FIIs पेक्षा जास्त झाल्यामुळे मार्केटमध्ये स्टेबिलिटी आली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॅल्युएशन्स. आयटी सेक्टर सध्या 22 PE वर ट्रेड करत आहे, जो कोविड नंतरचा सर्वात कमी PE आहे. त्यामुळे आयटी सेक्टर अट्रॅक्टिव्ह मानलं जात आहे आणि स्टॉक्स टेक्निकली ओव्हरसोल्ड झोनमध्ये होते. त्यामुळे स्मार्ट मनीने एंट्री सुरू केली. याला मॅक्रो सपोर्ट सुद्धा मिळाला, कारण RBIने रेपो रेट 5.25% स्टेबल ठेवला आणि नवीन फायनान्शियल इयरमुळे फ्रेश इन्फ्लोज मार्केटमध्ये आले. आणि आत्ताच म्हणजे 9 एप्रिल 2026 दुपारी 4 वाजता आलेल्या न्यूजनुसार TCSच्या क्वार्टर 4 रिझल्ट्समध्ये स्ट्रॉंग परफॉर्मन्स दिसला आहे. TCSने क्वार्टर 4 FY 2026 मध्ये 13,718 कोटी रुपये नेट प्रॉफिट रिपोर्ट केला आहे, जो गेल्या वर्षाच्या 12,224 कोटी रुपयांच्या तुलनेत 12% जास्त आहे आणि सिक्वेन्शियल बेसिसवर प्रॉफिट जवळपास 28% वाढला आहे. म्हणजेच आयटी सेक्टरसाठी पॉझिटिव्ह संकेत मिळायला सुरुवात झाली आहे आणि पुढील काही दिवसात येणारे बाकी आयटी कंपन्यांचे रिझल्ट्स अजून सेक्टरबद्दल क्लॅरिटी देतील. आणि मी आयटी बीटचे काही युनिट्स घेतले आहेत, ते मी कदाचित अजून काही महिने कॅरी करेन. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट्समध्ये सांगा.